नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की आपल्याला माहीत आहे, टीईटी, पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी गणितातील उपयुक्त अशा 20 घटकांवरील व्हिडिओची आपण एक सिरीज चालू केलेली आहे। यापूर्वीच्या 16 घटकांवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आजचा आपला जो घटक आहे सूट दलाली कमिशन, की जे शेकडेवारीवरच आधारित घटक आहेत, पण प्रत्यक्षात शेकडेवारीचं व्यवहारामध्ये जे ॲप्लिकेशन आहे त्यावर आधारित प्रश्न आपल्याला या सूट दलाली कमिशनमध्ये पाहायला मिळणार आहेत। यावर टोटल आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 प्रश्न पाहणार आहोत, की ज्या प्रश्नांच्या माध्यमामधून आपली सूट दलाली कमिशन यावर आधारित सर्व प्रश्न प्रकारांची तयारी होणार आहे। चला तर मग पाहूयात एक झलक आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत त्यांची। या पद्धतीचे प्रश्न आज पाहणार आहोत। सर्व प्रश्न प्रकार सूट दलाली कमिशन याचे सर्व प्रश्न प्रकार यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि यातून आपली या सूट दलाली कमिशनची परिपूर्ण तयारी होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओज आणि नंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्याला सहजच उपलब्ध होतील आणि आपलं गणित एकदम सोपं होऊन जाईल। चला तर मग सुरुवात करूया सूट दलाली कमिशन यावर आधारित प्रश्नांना। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती हे विचारलेलं आहे। या ठिकाणी सूट दिलेली आहे आणि विचारलेली आहे मूळ किंमत। मूळ किंमत आणि विक्री किंमत यातलं रिलेशन इथे दिलेलं आहे। 20% सूट दिली म्हणजे 100चा शर्ट कितीला 80 रुपयांना विकला, तर 800 रुपयांना जो विकलेला शर्ट आहे त्याची मूळ किंमत किती असेल ही आपल्याला काढायची आहे। या प्रकारच्या मांडणीला आपण त्रैराशिक म्हटलेलं आहे। 100चा शर्ट 80 रुपयांना मिळतो 20% सूट दिल्याने, तर किती रुपयांचा शर्ट 800 रुपयांना मिळाला असेल हे आपल्याला शोधायचं आहे। इथे आपण करत असतो तो म्हणजे तिरकस गुणाकार, x गुणिले 80 बरोबर येणार आहे 100 गुणिले 800। तर या ठिकाणी 80 इकडे गुणिले आहेत ते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत। 80 के 80, 80 10 800 होतात। 100 गुणिले 10 झाले 1000, म्हणजेच त्या शर्टची जी मूळ किंमत आहे ते किती असणार आहे 1000, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील। इथून पुढे या पद्धतीचे त्रैराशिक सोडवताना एक्सला जे गुणिले असतील त्यांना मी डायरेक्ट भागिले लिहिणार आहे, म्हणजेच x बरोबर 800 गुणिले 100 भागिले 80। का तर 80 एक्सला गुणिला होता, तो नंतर जाऊन भागिले होतो। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। रुपये 6000 छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला रुपये 5150 किमतीला मिळाला, तर सूट किती। अगदी साधा सोपा सरळ असा प्रश्न आहे। 6000 होती छापील किंमत आणि तो विकला गेला 5150ला, तो किती रुपयांनी कमी विकला गेला तीच असणार आहे त्याच्यावरची सूट। ही वजाबाकी केली तर ती येणार आहे 850, म्हणजेच 850 रुपये सूट मिळाली, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील। चला जाऊ पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। राधाने रुपये 3650 किमतीची फुले विकली, तर तिला शेकडा 15 प्रमाणे किती कमिशन मिळेल। कमिशन म्हणजेच काय, विक्रीवर तिला मिळालेले पैसे। आणि इथे पहा 3650ची फुलं विकली, त्यावर 15% तिला कमिशन मिळाले, म्हणजेच काय 100ला 15, याचेच 15% काढायचेत आपल्याला, ते म्हणजेच असणार आहे तिचं कमिशन। 0 0 गेले, इथे 5 त्रिक 15, 5 दुने 10, 365 गुणिले 3 केल्यावर येतात 10 95 भागिले 2 आणि हा भागाकार केल्यानंतर येणार आहे तो 547.5, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल। 547.50 म्हणजे या झिरोला तशी व्हॅल्यू नसते, तो आहे 547.5। चला जाऊ पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। राजेशने दलालामार्फत एक जुनी कार खरेदी केली। कारची किंमत रुपये 32,400 ठरली आणि दलाली 3.5% याप्रमाणे दिली, तर राजेशने किती दलाली दिली हे विचारलेलं आहे। विक्री किंमत जी होती ती आहे 32,400 आणि यावर 3.5% पैसे देण्याचं ठरलं, म्हणजे याचे 3.5% काढावे लागतील। हे 2 0 2 0 गेले, 324 गुणिले 3.5 केल्यानंतर येतात 1134.0, पॉईंट नंतरच्या शून्याला किंमत नसते, म्हणजेच 1134, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5। एका दुकानदाराने रुपये 320 छापील किमतीच्या पुस्तकावर रुपये 35 सूट दिली,
तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? एकदम सोप्या सोप्या प्रश्नांनी सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण ते वेगाने घेतोय. पुढे जसजसे प्रश्नांची काठिण्य पातळी वाढेल तसतसं ते आपल्याला अधिक स्पष्टीकरण देऊन सांगितलं जाईल. इथे छापील किंमत होती 320 रुपये, त्यावर सूट दिलेली आहे 35 रुपये. म्हणजे किती रुपयांना ते पुस्तक विक्री किंमत असणार? 335 वजा 35 तेवढ्याला विकला असणार. ते येणार आहेत 285, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. सायकलची किंमत रुपये 2500 आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो, तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळेल हे विचारलेलं आहे. पहा, ही 2500 सायकलची किंमत, याच्यावर 5% सूट देतो म्हणजेच किती रुपये सूट दिली जाते? टोटल 25 5 125 रुपये ही दिली जाते सूट. ही जर सूट असेल तर विक्री किती होईल? तर ही छापील किंमत 2500 वजा सूट जी आहे ती 125 ही त्यातून वजा होईल आणि मग ग्राहकाला ती सायकल मिळणार आहे 2375ला, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल, हे त्रैराशिक मांडून का नाही सोडवलं? डायरेक्ट उत्तर आलं असतं. 5% सूट म्हणजे 100ची वस्तू 95ला, तर 2500ची कितीला? पण तिथे आपल्याला 95 गुणिले 25 करावे लागले असते आणि कॅल्क्युलेशन जास्त झाले असते. त्यामुळं प्रश्नानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवता आली पाहिजे की कोणत्या प्रकारे सोडवलं आपल्याला कमीत कमी कॅल्क्युलेशनमध्ये उत्तर सहज मिळू शकेल. याचा देखील प्रश्न सोडवताना आपल्याला विचार करायचा आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. रुपये 3000 वर 22% या दराने किती कमिशन होईल विचारले. साधा सरळ प्रश्न. हे 3000 रुपये आणि याच्यावर 22% कमिशन म्हणजे याचे 22% काढायचे आहेत. 2020 गेले, 22 त्रिक होणार आहेत 66 आणि त्यावर 1 शून्य म्हणजेच किती? 660 रुपये कमिशन होईल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असून विक्रीची किंमत रुपये 43,700 आहे, तर शेकडा सूट काढा हे आपल्याला विचारलेलं आहे. शेकडा सूट काढण्यासाठी आधी सूट किती आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. इथे सूट जी होणार आहे ती असणार आहे 47,500 ची वस्तू विकली आहे 43,700ला, तर याच्यावर सूट जी आहे ती येणार आहे 3,800 रुपये. ही आली सूट. आता ही 3,800 सूट आपल्याला मात्र विचारली शेकडा सूट म्हणजे सूट पर्सेंट काढायचा आहे. सूट पर्सेंट काढताना जी सूट आहे 3,800 रुपये ही कशावर दिली? तर ती मूळ जी छापील किंमत म्हणजेच दर्शनी किंमत आहे त्याच्यावर दिलेली सूट असते. म्हणजेच इथे 47,500 वर 3,800 सूट दिली जाते, तर 100ला किती सूट दिली जाईल हे आपल्याला काढायचं आहे. शेकडा सूट इथे 2020 गेले, 25 चोक 100 इथे होणार आहेत 25 एके 25 आणि 25 9 225. इथे आता 19ने भाग देऊ. 19 एके 19, 19 दुणे 38 आणि बेचोक होणार आहेत 8%. म्हणजे शेकडा सूट किती असणार आहे? 8%, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. एका शेतकऱ्याने रुपये 9,200 किमतीचा माल आडत्यामार्फत विकला. त्याला 2% आडत द्यावी लागली. त्या आडत्याला किती रक्कम मिळाली हे विचारलेलं आहे. आडत म्हणजेच काय? शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये माल विकायला घेऊन जातो, होलसेलमध्ये देतो माल, त्यावेळेस तो माल घेणारा जो आडत दुकानदार असतो तो काय करतो? त्याच्यावर काही टक्क्यांनी पैसे घेतो. का? तर तिथं बसून त्याला ते दुकान चालवायचं असतं. मग ती आडत किती? 2% द्यावी लागली. कितीची? 9,200ची. 9,200चे 2% काढायचे, तेवढे त्या आडत्याला द्यावे लागणार आहेत. 2020 गेले, हे होणार आहेत 184 रुपये. 92 गुणिले 2 झाले 184, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. शेकडेवारीवर ज्यांची कमांड आहे, नफा तोटावर ज्यांची कमांड आहे, त्यांना हे सूट कमिशन दलाली एकदम सोपं आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल हे विचारलेलं आहे. पहा, दररोज घेतलेलं आहे 400 ml दूध. 400 ml रोज घेतलं आणि जुलै महिन्यातलं बिल काढायचं आहे. जुलै महिन्यामध्ये दिवस असतात किती? 31. म्हणजे दूध एकूण किती होणार आहे? हे 2 zeros, 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजेच 12,400 मिलीलिटर एवढं दूध होणार आहे. याचे जर लिटर करायचे असतील तर काय करावं लागेल? 12,400ला 1,000ने भागावं लागेल, कारण 1 लिटर म्हणजे 1,000 ml असतात. 2020 गेले, म्हणजेच हे झाले 12.4 लिटर.
एवढं घेतलेलं आहे दूध. लिटरमध्ये का केले तर भाव प्रति लिटर दिलेला आहे. आता 12.4 लिटर दूध घेतलं तर 15 रुपयांनी बिल किती होईल हे विचारलेलं आहे. ते बिल असणार आहे रुपये. हे 12.4 गुणिले किती रुपये आहेत, 15 रुपयांनी आपल्याला याला गुणायचं आहे. 12.4 गुणिले 15 केल्यावर ते येतात 1860 आणि इथे पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे इथे होणार आहे इथे 186 रुपये बिल होणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सुरुवात आहे, सोपे सोपे प्रश्न आहे, त्यामुळे आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जसं असतं कमी काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत सुरुवातीला, त्यामुळे आपण ते भरभर घेतोय आणि तुमच्या सहज लक्षात येत आहेत कारण शेकडेवारी नफा तोटा याचे इतके सारे प्रश्न आपण आता सोडवलेले आहेत. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. एका दुकानदाराने एक टेबल रुपये 4700ला विकला. जर टेबलची दर्शनी किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळालेली आहे. तर पहिल्यांदा सूट काढावी लागेल. 5900 ही छापील किंमत होती, विकला तो 4700ला, म्हणजे याच्यावर जी सूट दिली ती असणार आहे 1200 रुपये दिलेली आहे सूट. आपल्याला विचारलेलं आहे सूट पर्सेंट काय, किती टक्के सूट मिळाली. तर यासाठी ही मिळालेली सूट जी आहे ती आहे 1200 रुपये भागिले त्याची जी छापील किंमत होती, दर्शनी किंमत आहे 5900 आणि याला होणार आहेत गुणिले 100. इथे 20 गेले. 1200 भागिले 59 हे जर केले तर ते येणार आहेत 20.33 20.33 म्हणायचं त्यांना 20.33% जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयांचा होता हे विचारलेलं आहे. पहा, 2000 रुपयांचं कर्ज होतं आणि 4 हप्त्यात भरले. प्रत्येक हप्ता आधीपेक्षा 50ने जास्त आहे. पहिला हप्ता x असेल तर दुसरा किती असेल, x अधिक 50 असेल. तिसरा असेल x अधिक 100, आधीच्यापेक्षा 50ने जास्त. आणि चौथा असणार आहे x अधिक 150. किती हप्ते, 4. 1 2 3 4 हप्ते झाले आणि बरोबर किती रुपयांचं कर्ज फेडले, ते आहे 2000 रुपयांचं. इथे हे आहे 4x अधिक 150 250 आणि हे झाले 300 बरोबर झाले हे 2000. हे 300 तिकडे जाऊन वजा होतील. 4x बरोबर 2000 वजा 300 म्हणजे आले 1700 आणि x बरोबर हे 4 तिकडे जाऊन 1700ला भागिले होतील. 4 चौक 16, 4 दुने 8, 4 पंचे 20 म्हणजे x ची किंमत आली 425. आपल्याला विचारलेलं काय आहे, 425 उत्तर लगेच दिसलं पण त्याला पकडायचं नाही. विचारलंय काय हे पाहायचं. दुसरा हप्ता किती रुपयांचा असेल विचारले. दुसरा जो हप्ता आहे तो आहे x अधिक 50 म्हणजेच हे 425 अधिक 50 एवढा असेल दुसरा हप्ता. म्हणजेच तो 5 5 2 7 आणि हे 475 रुपयांचा असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. रामने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखी 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती आहे हे विचारलेलं आहे. बाईकची जी MRP आहे ती म्हणू आपण x आणि टप्प्याटप्प्याने वर्षानुसार काय होत गेलं पाहूया. पहिल्यांदा म्हणजे 20% सवलतीवर खरेदी केली. 20% सवलत म्हणजे 100ची घेतली त्यांनी 80ला. त्याच्या पुढच्या वर्षी काय दिलं, रमेशला 10% तोट्याने विकली म्हणजे 100ची विकली कितीला, 90ला. त्याच्या पुढच्या वर्षी काय झालं, रमेशने रंजनला 20% नफ्यात विकली म्हणजे 100ची विकली 120ला आणि असं होऊन रंजनला ती बाईक कितीला, 1,29,600 रुपयांना मिळाली. आता इथे काय करायचं आहे, हे 1 2 3 0 1 2 3 0 गेले. राहिलेले जे आहेत त्यांना डायरेक्ट पलीकडे पाठवून देऊ म्हणजे x बरोबर येणार आहेत ते आहेत 1,29,600 गुणिले इथे 100 गुणिले 10 म्हणजे 1000 होणार आहेत. हे 1000 छेदात होते तिकडे जाऊन त्याला गुणिले झाले भागिले हे 8 गुणिले 9 गुणिले 12 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत 8 गुणिले 9 गुणिले 12 आणि या ठिकाणी हे जर कॅल्क्युलेशन केले तर x ची व्हॅल्यू येते 1,50,000 रुपये. 1,50,000 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. 1,50,000ला घेतली, इथे आहे 20% सूट, 10% तोटा, 20% नफा आणि झालेली विक्री किंमत.
चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून 20% बचत आहे. कपड्यांवरचा खर्च एकूण खर्चाच्या 25% आहे आणि कपड्यांशिवाय त्याचा एकूण खर्च 3600 आहे. तर त्याची बचत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला त्याचा जो पगार आहे त्यातून बचत सांगितलेली आहे 20%. बचत जी आहे ती 20% आहे. म्हणजे त्याचा खर्च जो आहे तो किती असणार आहे, 80% असणार आहे. हे जर आपण बाजूला ठेवू. आता त्याच्या खर्चाचा हिशोब इकडे मांडलेला आहे. इकडे जो आहे त्याचा खर्च त्यामध्ये काय आहे, 25% हा कपड्यांवरचा खर्च आहे. त्यामध्ये तो कपड्यांवर करतोय 25% खर्च आणि कपड्यांशिवाय त्याचा एकूण खर्च 3600 आहे. कपड्यांशिवाय जो इतर खर्च आहे तो किती आहे, 3600 रुपये आहे. मग 25% जर कपड्यांवर आहे तर इतर प्रकारचा खर्च किती असणार आहे, तो असेल 75%. आता 75% बरोबर 3600 आहेत. एकूण खर्च जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 100% बरोबर किती हे काढावं लागेल. मग इथे एक्सची व्हॅल्यू काढताना काय होईल, हे त्रैराशिक झालं. 75% म्हणजे 3600 आहेत, तर 100% म्हणजे किती होतील, तर एक्स बरोबर येतील हे 3600 गुणिले 100 भागिले हे 75. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि 3ने भागलं तर 3 12 36 00. 1200 गुणिले 4 म्हणजे हा खर्च जो आहे तो येणार आहे 4800. एकूण जो खर्च आहे तो आला त्याचा 4800. आपल्याला विचारलेला आहे त्याची बचत किती. आता हा खर्च 4800 मिळाला आहे, तो आपण इथे टाकूया की हा 80% म्हणजे आहे 4800. आपल्याला काढायचे आहेत 20% बरोबर किती हे शोधायचं आहे. तर इथे आपण हे शोधू शकतो का, तर पाहू, त्रैराशिक मांडूया आणि सोडूया. y बरोबर होणार आहेत 20 गुणिले 4800 भागिले yला जे गुणिले होते ते 80. 20 एके 20, 20 चौक 80, 4ने भागलं 4 1 4 4 2 4 0 0 4 0 0 म्हणजेच किती 1200 ही असणार आहे त्याची बचत. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दराने दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली. या सुदामा यांनी काय केला, भूखंड शामरावांना विकला. इकडे आहेत हे सुदामा, इकडे आहेत हे शामराव. यांना भूखंड विकला. मध्ये जो असतो तो असतो दलाल, जो मधल्यामध्ये पैसे कमावतो. त्याने दोघांकडून 2.5% दलाली घेतली. यांच्याकडून पण घेतले 2.5%, यांच्याकडून पण घेतले 2.5%. 2.5 आणि 2.5 किती झाले, 5% त्याने मधल्यामध्ये कमावलेले आहेत. आणि विक्री किंमत जी आहे ती आहे 1,50,000. याला किती पैसे मिळाले हे काढायचे. इकडले 2.5 इकडले 2.5 म्हणजे 5% मिळाले. 1,50,000चे आपल्याला काढायचे आहेत 5%. तर हे 1,50,000 गुणिले 5/100 बरोबर, हे 2 0 2 0 गेले. 15 5 झाले 75 आणि त्यावर 1 आणि 1 2 शून्य येणार आहेत. हे दलालाला मिळालेले आहेत 7,500 रुपये. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. करीमभाईंनी त्यांचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले हे विचारलेलं आहे. घराची विक्री किंमत जी आहे ती आहे 8,70,000 रुपये आणि याच्यावर 2% दलाली द्यावी लागली. किती रुपये द्यावे लागले हे पहिल्यांदा काढू. हे 2 0 2 0 गेले. 87 दुने होतात 174 आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे 17,400 रुपये दलाली द्यावी लागली. किंमत होती 8,70,000, मिळायला पाहिजे होते 8,70,000, पण 17,400 रुपये दलाल घेऊन गेलेला आहे. म्हणजे यांना किती राहिले पैसे शिल्लक, 0 0 हे 6 9 7 गेले, 2 7 1 गेला 5, हे 8 म्हणजे 8,52,600 रुपये त्यांना मिळणार आहेत. घर विकून त्याची दलाली त्याला देऊन शिल्लक राहिले 8,52,600 म्हणजे जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. 11% सूट देतो आणि इथे विक्री किंमत दिली आहे.
म्हणजे इथं त्रैराशिक मानणं आपल्याला सोयीचं आहे. छापील आणि विक्री किंमत 11% सूट देतो, याचा अर्थ 100ची वस्तू तो विकतो कितीला? 89 रुपयांनाच विकतो. तर किती रुपयांची वस्तू त्याने 22,250 रुपयांना विकली असेल हे आपल्याला काढायचं आहे. त्रैराशिक मिळालं. एक्सला जे गुणिले आहेत ते या गुणाकाराला भागिले पाठवणार. एक्स बरोबर होणार आहेत हे 22,250 गुणिले 100 भागिले होणार आहेत हे 89 आणि हे गुणाकार आणि त्याला 89ने भागलं तर याचं उत्तर येणार आहे 25,000. एक्सची किंमत 25,000 म्हणजे छापील किंमत जी आहे ती असणार आहे 25,000, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा हे विचारलेलं आहे. त्याने मनाशी ठरवलेली रक्कम जर आपण 100 मानली तर त्याने पहिल्यांदा काय केलं? 30% वाढवून छापले, म्हणजेच काय केले? 100चे छापले 130. त्यानंतर काय केलं? त्याने ग्राहकाला 20% सूट दिली, म्हणजे 100ची वस्तू कितीला? 80लाच विकली. तर फायनली त्याला किती रुपये मिळणार आहेत हे काढायचं आहे आपल्याला. 100 गेले आणि हे 1 0 1 2 आणि हे खालचे 2 0 गेले. 13 गुणिले 8 होतात 104. सुरुवातीला होते त्याचे 100 रुपये, आता त्याला मिळायला लागले किती? 104 मिळायला लागले, म्हणजे 4% त्याला फायदा झालाय, अधिक मिळालेले आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग, ज्याची दर्शनी किंमत 120 रुपये आहे, असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केले, परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेऊन शेकडा 2.5% दलाली दिली व विकले, तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला? तर फायदा तोटा काढायचा असेल तिथं आपल्याला आधी खरेदी आणि विक्री किंमत कॅल्क्युलेट करावी लागेल. खरेदी किंमत कॅल्क्युलेट करताना 100 भाग घेतले. पहा, हे 100 भाग घेतले, त्यांची किंमत 120 रुपये होती प्रमाणे, ही झाली खरेदी किंमत. त्यावर त्यांनी शेकडा 30 जास्त रक्कम दिली, म्हणजेच काय? 100ला 130 एवढी रक्कम वर दिली अजून, आणि 2% दलालीने खरेदी केले. पहा, इथं ही खरेदी किंमत आहे, म्हणजे काय काय खर्च झाला तो सगळा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. 2% दलाली दिली म्हणजे त्यांना द्यावे लागले, म्हणजे ते खरेदीत ॲड होणार आहेत, म्हणजे 100चे 102 होणार आहेत. आणि हे जर सगळे कॅल्क्युलेशन केले म्हणजे 100 उडवले, त्यानंतर इथला हा 1 0 हा 1 0 आणि खालचे 2 0 उडवले, 12 गुणिले 13 गुणिले 102 केले तर ते येतात 15,912. ही झाली त्यांची खरेदी किंमत. आता विक्रीचा विचार करू काय झालं. विक्री करताना लवकरच संपूर्ण भाग त्यांनी विकला, म्हणजे किती? 100 भाग आहेत जे 120 किमतीने घेतले होते. 120 गुणिले 100 भाग जे होते ते त्यांनी काय केले? 40% जास्त रक्कम घेऊन 40% जास्त रक्कम घेतली, म्हणजे 100ची 140 याप्रमाणे विकले आणि त्यावर त्यांनी 2.5% दलाली दिली. आता इथं विक्री किंमत काढायची, म्हणजे त्यांना किती पैसे मिळाले हे काढायचे. हे इथपर्यंत मिळालेले आहेत, पण 2.5% दलाली दिलेली आहे, म्हणजे ती यातून वजा करावी लागेल. 2.5% दिले म्हणजे 100चे किती? 97.5लाच विकलं त्यांनी. आता त्यांची टोटल विक्री किंमत जी आहे ती कॅल्क्युलेट करताना आपण ह्या ठिकाणी 100 गेले, इथले पुन्हा 1 आणि 1 2 0, हे 2 0 गेले. 12 गुणिले 14 गुणिले 97.5 येतात 16,380. आता ही झाली खरेदी, ही झाली विक्री. विक्री जास्त आहे म्हणजे इथं काय होणार आहे? नफा होणार आहे, म्हणजेच फायदा होणार आहे, आणि तो किती असणार आहे? 16,380. हे 16,380 वजा 15,912, हे 15,912. ही वजाबाकी येते 468 रुपये, म्हणजेच त्यांना फायदा किती झालेला आहे? 468 फायदा झाला, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. ए दुकानदार प्रथम 10% सूट व नंतर 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे विचारलेलं आहे. हा ए दुकानदार आणि हा आहे बी दुकानदार. ए काय करतो? 100ची वस्तू पहिल्यांदा 10% सूट देतो, म्हणजे 100ची 90ला विकतो, आणि नंतर 20% सूट देतो, म्हणजे 100ची 80ला विकतो.
म्हणजे त्याची विक्री जी आहे ती होणार आहे, हे 2 झिरो, हे 2 झिरो गेले, 8 9 झाले 72 ही झाली त्याची विक्री. बी दुकानदार काय करतो, तर ही 100ची वस्तू 3 वेळा 10% सूट देतो, म्हणजे 100ची 90ला, परत 100ची 90ला आणि परत 100ची 90ला, या पद्धतीने तो विकतो. इथे विक्री काढताना हे 100 100 गेले, त्यानंतर 1 2 आणि 3 झिरो, 1 2 आणि हे 3 झिरो, 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा घन, तो होतो 729. छेदात इथे राहिलेले आहेत 10, म्हणजे हे झाले 72.9. ही झाली बीची विक्री किंमत. आता काय विधानं दिलीत पहा. ए दुकानदार अधिक सूट देतो असं म्हटलंय. 100ची वस्तू ए 72ला विकतो आणि बी जो आहे तो मात्र 72.9 एवढी रक्कम घेतो. म्हणजेच ए दुकानदार जो आहे तो जास्त सूट देतो. पहिलंच विधान या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. पुढची विधानं जर पाहिली तर ती काही योग्य नाहीत. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 3472 असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती हे विचारलेलं आहे. या प्रकारची उदाहरणं आपण नफा तोटाच्या व्हिडिओत देखील सोडवली आहेत, पण सूटमध्ये आलेलं आहे. चला इथे पण सोडूया. यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे छापील, त्यानंतर असते खरेदी किंमत, त्यानंतर असते विक्री किंमत. छापील किमतीचं जे रिलेशन आहे ते असतं विक्री किमतीशी सूटने. या ठिकाणी काय केलेलं आहे, 20% सूट दिलेली आहे. इथे आहे 20% ही सूट आहे. आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत हे एकमेकांना कनेक्टेड असतात, ते नफा किंवा तोट्याने. इथे 12% नफा होतो. इथे नफा दिलेला आहे तो आहे 12%. आता आपल्याला विचारलेलं आहे खरेदी किंमत किती, आणि इथे आपल्याला छापील किंमत दिलेली आहे. छापील किंमत आहे 3472. इथे काय करणार आपण, छापीलवरून विक्री किंमत काढणार आणि विक्रीवरून मग खरेदी किंमत काढणार आहोत. आता छापीलवरून विक्री करताना या 20% सूटचा आधार घेणार. ही छापील किंमत 3472 गुणिले 20% सूट. आता हा जो आहे हा सरळ प्रवास आहे. छापीलवरून विक्री काढणे म्हणजे 100 छेदात असतात आणि 20% सूट म्हणजे 100ला 80. आता हे सरळ आणि उलटा प्रवास जो आहे यासाठी नफा तोटाची व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये ते सगळं क्लिअर होईल तुम्हाला. ही जी आली, आता ही आली विक्री किंमत. आता या विक्री किंमतीवरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. विक्रीवरून खरेदी काढणे म्हणजे उलट प्रवास आहे. आणि 12% नफा म्हणजे 100ची वस्तू 112ला विकणार. उलट प्रवासात 100 वर लिहायचे, नफा जो आहे तो ॲड करायचा. याप्रमाणे हे डायग्रॅमने लक्षात ठेवलं तर लक्षात राहतं. काही पुस्तकांमध्ये यासाठी सूत्र पण दिलेली आहेत, पण आपला ब्रेन जो आहे तो किती सूत्र पाठ करणार आणि किती किचकट सूत्र पाठ करणार. पहा, ज्याची सूत्रपाठ आहेत त्याची सूत्र जर विसरली तर त्याचं अख्खं गणित कोलॅप्स होतं. पण जर त्यातली पद्धत लक्षात ठेवली, त्यातलं बेसिक जर समजून घेतलं, 10 वर्षांनी जरी हे गणित समोर आलं तरीसुद्धा या टाईपचं गणित सोडवता येणार आहे. का? त्यातलं बेसिक जे आहे ते आपल्याला कळलेलं आहे. फक्त ट्रिकच्या मागे पळू नका. ट्रिकच्या मागे पळालात तर ट्रिक विसरली की गणित अख्खं कोलॅप्स होतं. त्यातलं बेसिक समजावून घ्या. हे बेसिक समजल्यामुळं हे एवढं गणित फक्त एका स्टेपवर आलेलं आहे. आता हे सोडवताना काय होईल, हे 100 जाणार आहेत. 3472 गुणिले 80 भागिले 112 येतील आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती येणार आहे 2480 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 रुपयास विकला तर शेकडा किती सूट दिली हे विचारलेलं आहे. पहिल्यांदा सूट काढूया. हा 20,000 रुपयाचा जो टी व्ही होता तो विकलेला आहे 18,500 रुपयांना. म्हणजे सूट किती मिळाली, इथे 1,500 रुपये सूट मिळालेली आहे. ही 1,500 सूट जी आहे, आपल्याला सूट पर्सेंट विचारलेला आहे, शेकडा सूट काढायची. 1,500 जी सूट आहे ही किती रुपयांवर मिळालेली आहे, छापील किमतीवर. ती म्हणजे आहे 20,000 रुपये. आणि 20,000 वर 1,500, 100ला किती हे करायचे, हे 2 झिरो गेले, हे 2 आणि हे 2 गेले, 15/2 म्हणजेच हे झाले 7.5% सूट मिळालेली आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. समान किंमत असलेल्या 2 वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या 2 सुटींमधील फरक ₹12 आहे, तर वस्तूची छापील किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे.
समान छापील किंमत आहे आणि त्याच्यावर दिलेली सूट % 2 दिलेत आणि त्यातला फरक दिलेला आहे. 12% वजा 10% हे 12% वजा 10% सुटीतला फरक जो आहे तो 2% आहे आणि हे 2% म्हणजे 12 रुपये आहेत. हे 2% म्हणजे रुपीज आहेत 12. आपल्याला विचारलेले आहे छापील किंमत किती. शेकडा सूट काढताना ती आपण छापील किमतीवरच कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजेच हे 2% जर शेकडा सूट असेल तर छापील किंमत किती असणार आहे, ती असणार आहे 100%. मग पहा, ह्या 2चे 100 व्हायला काय 2 गुणिले 50 होतात 100. तर इथं 100% म्हणजेच काय 12 गुणिले 50 येणार आहेत. 12 पंचे 60 आणि हा एक 0 म्हणजे छापील किंमत जी आहे ती असणार आहे 600 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास घेतले. जर घसाऱ्याचा दर 10% धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण समजूया की अनिलने ते यंत्र X रुपयांना घेतलं होतं 3 वर्षापूर्वी आणि दरवर्षी 10%ने त्याचा घसारा म्हणजेच काय किंमत कमी कमी होण्याचा दरवर्षी 10% आहे. म्हणजे पहिल्या वर्षी तो किती असणार, 100ची वस्तू 90लाच मिळणार आहे. पहिल्या वर्षी 10% घसारा आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा 100ची वस्तू मिळणार आहे 90ला. तिसऱ्या वर्षी पण 100ची मिळणार आहे 90ला. आणि असं करून हे यंत्र सुनीलला किती रुपयांना मिळालेलं आहे, 7,29,000 रुपयांना मिळालेलं आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. X बरोबर हे सगळे तिकडे जाऊन उलटे होणार आहेत. पण इथं 110 110 110 एवढं तर सोडून घेतलं. हे जे आहेत 7,29,000 गुणिले हे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 1,000. हे छेदात आहेत इकडे जाऊन होणार आहेत गुणिले हे 1,000 भागिले होणार आहेत 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा घन तो आहे 729. हे 729 इकडे वर होते तिकडे जाऊन भागिले झाले. भाग देऊया 729 1 729 आणि 1 2 3 0. 1,000 गुणिले 1,000 म्हणजेच एकावर 6 शून्य येणार आहेत. 5 आणि 6 शून्य म्हणजेच ही रक्कम किती झाली 10 लाख. म्हणजेच अनिलने ते यंत्र X रुपयांना म्हणजेच किती 10 लाख रुपयांना घेतलं होतं, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया, आपल्या काही शंका असतील तर त्या देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3,250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4,350 रुपये प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने आडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील हे विचारलेलं आहे. पहिली तर आपल्याला एकूण विक्री किंमत कॅल्क्युलेट करावी लागेल. गव्हाची होणार आहे 13 क्विंटल आणि दर आहे 3,250 प्लस सोयाबीनचे किती आहे 23 क्विंटल आणि दर आहे 4,350. इथे 13 गुणिले 3,250 अधिक 23 गुणिले 4,350 हे जर सोडवलं तर ते येतात 1,42,300. ही झाली त्यांची टोटल विक्री किंमत. आता आपल्याला विचारले त्यावरच शेकडा 3 दराने आडत आकारली. याच्यावर 3% दराने आडत आकारली म्हणजे याचे 3% काढावे लागतील आपल्याला. हे 2020 गेले आणि हा गुणाकार येणार आहे 3 त्रिक 9 3 दुणे 6 3 चौक 12 आणि 3 एके 3 आणि 1 4. 4,269 एवढे त्यांना त्या आडत्याला द्यावे लागणार आहेत. त्यांना किती मिळतील तर हे 1,42,300. त्यातून हे 4,269 जाणार आहेत. त्यांना मिळणारी रक्कम 10तनं 9 गेला 1, 9तनं 6 गेले 3, हा 0, 12तनं 4 गेले 8, हे 3 आणि हा 1, 13, 80, 31 म्हणजेच 1,38,031 रुपये मिळणार आहेत. 13, 80, 31 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर 10/20 असल्यास 2 वर्षांनंतर त्या स्कूटरची किंमत किती रुपये होईल हे विचारलेलं आहे. 60,000 रुपयांना घेतली ही स्कूटर आणि घसाऱ्याचा दर म्हणजे दरवर्षी किंमत कमी होण्याचा दर 20 आहे. म्हणजे 100ची होणार 80ला पहिल्या वर्षी आणि परत 100ची होणार आहे 80ला दुसऱ्या वर्षी.
ही मांडणी मी कशी करतो एका स्टेपमध्ये हे जर समजून घ्यायचं असेल तर शेकडेवारी नफा तोट्याच्या व्हिडिओ पहा. तुम्ही कोणतेही गणित, शेकडेवारी असू द्या, नफा तोटा असू द्या, सूट कमिशन दलाली असू द्या, यातलं कोणतंही उदाहरण एका स्टेपमध्ये सोडवता येतं. त्यासाठी हे जर टेक्निक शिकायचं असेल तर त्या शेकडेवारी आणि नफा तोटाच्या व्हिडिओ नक्की पहा. हे जर कॅल्क्युलेशन केले आपण तर इथे हे 2 0 हे 2 0 गेले, परत हे 2 0 हे 2 0 गेले आणि 6 गुणिले 80 गुणिले 80 जर केलं तर ते येतात 38,400 रुपये. 38,400ला ती स्कूटर विकली जाईल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एका पंख्याची छापील किंमत 2,500 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 रुपये सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला हे विचारलेलं आहे. पहा, 2,500 जी आहे ती आहे छापील आणि इकडे आहे विक्री. सूट दिलेली आहे ती म्हणजे शेकडा 12 रुपये, म्हणजे 100चा पंखा 88ला विकला तर 2,500चा कितीला विकला असेल. त्रैराशिक मांडलं x बरोबर येणार आहे 2,500 गुणिले 88 आणि याला भागिले होणार आहेत 100. 2 0 2 0 गेले. 25 गुणिले 88 जर केले तर ते येतात 2,200 रुपये. म्हणजेच तो पंखा विकलेला असणार आहे 2,200 रुपयांना, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर. इथं थोडंसं उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्याचं की 12% सूट दिली म्हणजेच काय, 2,500 गुणिले 88चे 100 म्हणजे 100चा 88ला विकला. या पद्धतीने त्याची मांडणी होत असते. तरी देखील अजून हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर शेकडेवारी नफा तोटा अवश्य पहा. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2,250 रुपयांचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत काय होती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, इथे 25% सूट दिलेली आहे. आपल्याला मूळ किंमत काढायची. मूळ किंमत जर 100% असेल तर त्यावर जर सूट 25% दिली तर त्याला मिळालेले जे पैसे आहेत ते किती असणार आहेत, 75%. म्हणजे मूळ किंमत जर 100% असेल, 25% सूट जाणार आहे, मिळणारे पैसे जे आहेत ते असणार आहेत 75%. हे 75% म्हणजेच त्याला मिळालेले पैसे किती आहेत, 2,250 रुपये आहेत. आपल्याला काढायची मूळ किंमत म्हणजे ह्या 100%ची किंमत काढायची आहे. म्हणजे 100% बरोबर मग किती रुपये होतील. इथे 75 100 यांना टक्केने जस्ट व्हॅल्यूज म्हणून आपण घेणार आहोत. त्रैराशिक मांडलं xची किंमत काढताना होणार आहेत 2,250 गुणिले 100 हे 2,250 गुणिले 100 भागिले होणार आहेत हे 75. 75ने भाग द्यायचा आहे. 75 दुने 150 आणि 75 त्रिक 225 हा 0. 30 गुणिले 100 म्हणजे झाले हे 3,000. मूळ किंमत जी आहे ती असणार आहे 3,000, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. एका मोटारची किंमत रुपये 2,56,000 आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती हे विचारलेलं आहे. जी मूळ किंमत आहे ती आहे 2,56,000 आणि यावर काय आहे, दरवर्षी 2.5% घसारा. किंमत कमी होती 2.5%. 3 वर्षांनंतर पहिल्या वर्षी 100ची होणार 97.5, 2.5% कमी झाली. दुसऱ्या वर्षी 100ची परत 97.5 आणि तिसऱ्या वर्षी परत 100ची होणार आहे 97.5. आता हे जर कॅल्क्युलेशन्स केले आणि हे सगळं जर सोडवलं तर 3 वर्षांनंतरची किंमत येणार आहे 2,37,276, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 500 रुपयाची वस्तू ग्राहकास 300 रुपयाला मिळाली तर शेकडा सूट काढा. एकदम सोपा प्रश्न आला मध्येच. 500ची वस्तू 300ला मिळाली म्हणजे किती रुपये कमी मिळाली, 200 रुपयांनी कमी मिळाली. शेकडा सूट म्हणजेच काय काढायचे आहेत, सूट % काढायचे आहेत. ती आहे 200 रुपये सूट आणि ही 200 कशावर मिळालेली आहे, मूळ किमतीवर जी आहे 500 वर मिळाली. गुणिले 100 करणार आहोत. हे 2 0 2 0 गेले. 5 24 5 0 0 म्हणजे 40% सूट मिळालेली आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. एका दुकानदाराने रुपये 375ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली हे विचारले.
हा पण इझी आला आहे 375ची विकली 330ला, म्हणजे किती कमी 45 रुपये कमीला विकली. म्हणजे सूट काढायची आपल्याला शेकड्यामध्ये, म्हणजे सूट पर्सेंट काढायचा आहे. 45 रुपये सूट मिळाली कितीवर? मूळ किमतीवर म्हणजेच 375वर. 375वर तर 100ला किती हे काढायचं आहे? 25 एके 25, 25 पाच 125, 25 चौक 100, 15 एके 15, 15 तरी 45, 4 त्रिक झाले 12% सूट मिळालेली आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. दुचाकी सायकलची किंमत 5000 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो, तर किती रुपये सूट मिळेल हे विचारलंय. हा पण खूप इझी प्रश्न आलाय. हे 5000 आणि याच्यावर 5% सूट दिली जाते, म्हणजे 2020 गेले 50 गुणिले 5 झाले 250, म्हणजे सूट मिळणार आहे 250, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले, तर किती शेअर घेतले हे विचारलेलं आहे. पाहिजे सुरुवातीला शेअर किती आहेत हे आपल्याला माहीत नाही आणि त्याची संख्या विचारली आहे, पण त्यासाठी झालेला एकूण खर्च दिलेला आहे 1275. शेअर होते X असं आपण मानूया. 125 या भावाने घेतले, म्हणजे गुणिले 125. दर्शनी किंमत काही असू द्या, ती काय आपल्या हिशोबात येणार नाही. भाव काय होता? बाजार भावानुसार आपण खरेदी करणार आहोत आणि ही खरेदी केल्यानंतर टोटल 1275 रुपये खर्च झालेले आहेत. पण या खरेदीत अजून एक आहे, म्हणजे 2% दलाली द्यावी लागली आहे, म्हणजेच ती आपल्या खरेदी किमतीमध्ये ॲड होणार आहे. 2% द्यावी लागली म्हणजेच काय? 100ला 102 या पद्धतीने आपल्याला ते द्यावे लागलेले आहेत. Xची किंमत काढायची आहे. हे सगळे तिकडे जातील. तत्पूर्वी 25 पाच 125 आणि 25 चौक 100 होणार आहेत. X बरोबर येणार आहेत हे 1275 आहेत, गुणिले हे छेदातले 4 तिकडे जाऊन गुणिले होतील आणि भागिले हे 5 गुणिले 102 जे आहेत हे इथे भागिले होणार आहेत. आणि हे जर कॅल्क्युलेशन केले तर Xची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे 10, म्हणजेच किती? 10 शेअर्स सुरुवातीला विकत घेतलेले आहेत आणि त्यासाठीचा खर्च हा 1275 आलेला आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 12,000 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर 12% सूट दिली, तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती हे विचारलेलं आहे. पहा, हे 12,000चं फ्रीज आहे आणि त्यावर 12% सूट म्हणजे 100चं विकणार आहे 88ला. इथे काय होणार आहे? 2020 गेले 120 गुणिले 88 केल्यानंतर येणार आहे 10,560, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. इथे पहा, 12% सूट देऊन विक्री किंमत काढणं हे सेम आहे 12% तोटा झाल्यानंतर विक्री किंमत काय असेल ते. थोडक्यात 12% यातून वजा करून काढायचे आहेत. त्यासाठी याची मांडणी 12,000 गुणिले 100ला 88 या पद्धतीने करतो. शेकडेवारी नफा तोटाचे जर व्हिडिओ पाहिले तर यावर तुमची फुल मास्टरी येणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका दुकानदाराने 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली, तर शेकडा किती टक्के सूट दिली हे विचारलेलं आहे आपल्याला. पायामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण व्यवस्थित समजून घ्या. अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नाचं कॉम्प्रिहेन्शन होणं, त्याचं आकलन होणं हे खूप गरजेचं आहे. 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली, म्हणजे एक गिऱ्हाईक आलं आणि त्याला घ्यायच्या होत्या 10 वस्तू, परंतु त्याला मिळाल्या किती? 11 वस्तू मिळाल्या. म्हणजे दुकानदाराला 11 वस्तू विकायच्या होत्या, पण त्याने काय केलं? 10च वस्तूंचे पैसे घेतले, म्हणजे एका वस्तूच्या रकमेची त्याने सूट दिलेली आहे. म्हणजे इथं जी सूट आहे ती असणार आहे 1ची, ही म्हणजे असणार आहे छापील आणि ही म्हणजे आहे विक्री. पहा, छापील किंमत 11 होती, म्हणजे 11 वस्तू विकून समजा त्याला 11 रुपये मिळणार होते, पण त्याने काय केलं? त्या वस्तू विकून 10च रुपये मिळवलेले आहेत, म्हणजेच इथं सूट 1 झाली. एका वस्तूची सूट 11वर, तर 100ला किती हे कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच हे 100 गुणिले 1 होतील. 100/11% एवढी असणार आहे सूट, शेकडा सूट, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. आणि आलोय आता आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. आय होप तुम्हाला सर्व प्रश्न प्रकार व्यवस्थित समजलेले असतील. या प्रश्नानंतर आपलं व्यावहारिक गणित जे आहे त्यावर पूर्ण मास्टरी आलेली असेल,
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. महत्त्वाचं आपल्या इतर मित्रांशी देखील शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओचा रीच जास्तीत जास्त वाढेल. केवळ आपल्या सर्वांना गणित सोपं व्हावं एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि ज्यांना गरज आहे, ज्यांना खरोखर गणित शिकायचं आहे, ज्यांचं खरोखर गणितावर प्रेम आहे, त्यांना अजून डेप्थमध्ये जाऊन गणित शिकता यावं, वेगवेगळे प्रश्न प्रकार सोडवता यावे, एवढाच या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. सोपं आणि सखोल गणिताचं शिक्षण यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांवरील जे व्हिडिओची सिरीज आहे ही कृपया आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याचा लाभ होईल. चला पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. तो आहे प्रश्न क्रमांक 36. विनू एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले हे विचारलेलं आहे. पाच सोडूया. सोपा प्रश्न आहे. टोटल 28,000ची त्याने विक्री केलेली आहे. दुकानदार काय करतोय, एकूण विक्रीवर 5% कमिशन देतो. म्हणजे पहिल्यांदा हे 5%ने किती कमिशन होईल 28,000वर हे पहिल्यांदा काढून घेऊ. इथे हे 2 गेले. 28 पंचे होतात 140 आणि हा एक 0 म्हणजे 1400 रुपये त्याला या 5%ने मिळाले. दुसरी जी स्टेज आहे, 15,000 रुपयापेक्षा जास्त जी विक्री आहे त्यावर 2% दराने इन्सेंटिव्ह मिळतात. 28,000ची विक्री आहे, 15पेक्षा जास्त किती होतील, 13,000 रुपये त्याची अजून वर विक्री आहे. याच्यावर पुन्हा त्याला 2%ने पैसे मिळणार आहेत. हे 20 गेले. 13 दुने 26 म्हणजेच हे 260 रुपये याचे मिळाले. त्याला या ठिकाणी हे कमिशन आणि हे इन्सेंटिव्ह मिळून किती झाले, 14 आणि 2 1660 रुपये मिळणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. अशा पद्धतीने आज आपण सूट, दलाली, कमिशन या घटकावरील टोटल 36 प्रश्न पाहिलेले आहेत. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ती म्हणजे असणार आहे दशमान परिमाणे. या दशमान परिमाणेमध्ये आपण सर्व प्रकारचे मापनाचे प्रकार पाहणार आहोत. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर यासारखी सर्व उदाहरणे यामध्ये पाहणार आहोत. यातले अतिशय कॉम्प्लिकेटेड उदाहरणं देखील आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. त्याच्या खास टेक्निक्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे लवकरच भेटूया दशमान परिमाणे या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.